नमस्कार. VIP टॉकीज या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण अशा एका देखण्या अभिनेत्रीविषयी बोलणार आहोत की जी देखणी होती, पण नायिकेचं काम करतानाच तिने व्हॅम्प किंवा खलनायिका होणं हे स्वीकारलं किंवा खलनायिकेच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या, पण त्याचबरोबर एकाच पठडीमध्ये न अडकून राहता आपल्या अभिनयाची छाप त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीतून वेगवेगळ्या सिनेमांमधून आपल्याला घडवली. चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं हिंदीमधलं पदार्पण जरी झालेलं असलं तरी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आणि रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं. अशी देखणी खलनायिका ज्याला म्हणता येईल ती म्हणजे अभिनेत्री शशिकला. माझी खात्री आहे शशिकला म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर काही सिनेमे आले असतील, त्यांची छवी आपल्या डोळ्यासमोर आली असेल. शशिकलाजींचा हा प्रवास हा सोपा नक्कीच नव्हता. जसं आपण म्हणतो की कलाकारांचं आयुष्य हे मृगजळ असतं किंवा ते अनेक चढउतारांच्या यश अपयशांच्या हिंदोळ्यावरती सतत हेलकावे घेत असतं. शशिकलाताई याचं एक उत्तम उदाहरण आहेत की ज्यांनी आयुष्याचा एक फार मोठा भाग बघितलेला आहे, खूप श्रीमंती अनुभवलेली आहे आणि त्याचबरोबर 18 विश्व दारिद्र्य काय असतं, खाण्याची भ्रांत होणं म्हणजे काय असतं, एक वेळच्या अन्नालासुद्धा आपण मुकणं म्हणजे काय असतं हे सुद्धा अनुभवलं आहे. शशिकला अर्थातच शशिकला जवळकर, त्यांचं पूर्ण नाव. सोलापूर जिल्ह्यातला जन्म आहे. साल होतं 1932. वडील मोठे उद्योगपती होते. त्या काळी उद्योग खूप चांगला चालत होता, व्यवसाय भरभराटीला येत होता, लक्ष्मी पाणी भरत होती. अर्थातच रेलचेल होती, सगळ्या गोष्टींची सुखसमृद्धी होत्या आणि त्याचबरोबर शशिकलाबाईंचं टॅलेंट किंवा त्यांच्यातली कला कौशल्य हे सुद्धा अगदी रक्तामध्येच होतं. वयाच्या 5व्या वर्षापासूनच त्यांनी स्टेजवरती कुठेतरी नाटुकल्या कर, काहीतरी एखादा अभिनय कर किंवा नृत्य कर अशा पद्धतीचं काम करायला सुरुवात केली आणि ते हौसेनं आणि टॅलेंट आहे म्हणून किंवा इच्छा आहे म्हणून, गंमत म्हणून. पण दुर्दैवानं असं झालं, काही वर्षांमध्येच वडिलांचं सगळं धन जे आहे ते त्यांच्या भावंडांनी लुटून घेतलं. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आणि त्यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली. साहजिकच फार मोठ्या एका आर्थिक संकटामध्ये ते कुटुंब सापडलं आणि आता मात्र खाण्याची भ्रांत आली. आता करायचं काय, फार मोठा प्रश्न आला. शशिकलाबाईंच्या वडिलांना वाटलं की मुंबई हे मोठं शहर आहे, मुंबईमध्ये गेल्यानंतर शशिकला यांना सिनेमामध्ये काहीतरी कामं मिळतील आणि तिथून काहीतरी 4 पैसे पण हाताला लागतील. त्यामुळे या अभिनेत्रीने खरं तर सिनेमासृष्टीमध्ये प्रवेश केला तो केवळ आणि केवळ पैसे मिळवण्याच्या दृष्टीने, आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा याच दृष्टिकोनातून. आणि मग मुंबईत आल्यानंतर त्यांना बरंच स्ट्रगल करावं लागलं. ते तेवढं काही सोपं नसतं लगेचच कामं मिळणं. आणि ही चित्रपटसृष्टी आहे, ही तर फार मोठं मायाजाल आहे. मग याच्यामध्ये दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करण्याचं कामसुद्धा शशिकलाबाईंना करावं लागलं. अनेक घरचे कामं करायला लागल्या. एकदा नूरजहां, म्हणजे ज्याला लता मंगेशकर नूरजहां मॅडम असं आदराने म्हणतात अगदी, तर नूरजहां मॅडम यांचे पती यांनी त्यांना 1945 साली झीनत या चित्रपटामध्ये कव्वालीमधली एक छोटीशी भूमिका दिली. कव्वालीचा सीन होता, त्याच्यामध्ये गर्दीमधल्या एक चेहरा म्हणून त्यांना भूमिका दिली आणि तिथून खरं तर त्यांच्या अभिनयाची कारकीर्द ही सुरू झाली. तिथून मग त्यांना कामं मिळणं सोपं झालं, सुरू झालं. आणि मग असं करता करता अनेक हिंदी मराठी सिनेमांमधून त्यांनी काम करायला सुरुवात केली. पण त्यांच्या एक लक्षात आलं की दिसायला देखणं असणं हे त्याकाळी खरंच खूप महत्त्वाचं होतं. नायिकेचं आयुष्य बऱ्याचदा मर्यादित असू शकतं, पण जी व्हॅम्प असते किंवा खलनायिका जी असते ती मात्र जरा अधिक, तिला शेड्स असतात, त्याच्या भूमिकेला अधिक रंग असतात, कंगोरे असतात आणि तिचं कार्य हे जास्त काळ चालू शकतं. त्यांना खलनायिकेच्या भूमिका मिळाल्या, चेहऱ्यामुळे म्हणा किंवा व्यक्तिमत्वामुळे म्हणा, त्याही त्यांनी स्वीकारल्या आणि त्यांच्या कामाची सुरुवात सुरू झाली. असंख्य चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. चित्रपटांची यादी फार मोठी आहे. पण एकच मला सांगावं असं वाटतं की ज्या शशिकलाबाईंना व्हॅम्प असं म्हटलं गेलं, त्यांनी नायिकेची बाजू सुरुवात केली होती, नायिका म्हणून पण काम केलं होतं,
वॅम्प म्हणून पण काम केलं. पण इथे मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटेल की जर तुम्ही खूबसूरत सिनेमा बघितला असेल तर खूबसूरत सिनेमामध्ये अभिनेत्री रेखा, अशोक कुमार, दीना पाठक किंवा राकेश रोशन यांच्याबरोबर त्यांनी जे काम केलं आहे ती भूमिका अगदी वेगळी होती. खूप कौटुंबिक, अतिशय घरगुती आणि एका जॉईंट फॅमिलीमध्ये, मोठ्या कुटुंबामध्ये एक वावरणारी, एक दडपणात असलेली एक स्त्री त्यांनी खूप छान हुबेहूब रंगवलेली होती. मराठी चित्रपटांमध्ये मात्र त्यांनी खाष्ट सासू केलेली आहे, ती आपण सगळ्यांनी बघितली. हा त्यांचा प्रवास चाललेला असतानाच त्यांचं लग्न झालं ओमप्रकाश सहगल यांच्याबरोबर. ओमप्रकाश सहगल हे कुंदनलाल सहगल जे फार मोठे गायक होते, त्यांचे नातेवाईक होते. या लग्नामध्ये बऱ्याचदा विघ्न आलं. त्यांना 2 मुली झाल्या सहगल साहेबांकडून आणि त्या 2 मुलींनंतर मात्र त्यांच्याकडे भांडणं अतिशय विकोपाला गेली. कौटुंबिक कलह इतके वाढले की शेवटी त्यांनी ते सगळं सोडलं आणि एका व्यक्तीबरोबर ज्यांच्याशी त्यांचं थोडंसं जमत होतं, सूर जुळत होते, त्यांच्याबरोबर परदेशी वास्तव्य करायला सुरुवात केली. ज्या माणसाने त्यांना परदेशी घेऊन गेला होता किंवा प्रेमाचं आमिष दाखवलं होतं म्हणा किंवा थोडंसं नाटक केलं होतं म्हणा, तरी नंतर तिथे शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली. त्यामुळे शशिकलाबाईंना तिथे जगणं अतिशय कठीण झालं. त्यांना कसंबसं त्यांनी स्वतःचा जीव वाचवला आणि त्या भारतामध्ये परत आले. इथं आल्यानंतरसुद्धा प्रवास काही सोपा नव्हता. इथं आल्यानंतर त्यांचे वडील वार्धक्याने वारले. खरं तर त्या वडिलांशी खूप अटॅच्ड होत्या. आता त्यांच्याकडे कुटुंब असं काही नव्हतं. जे कुटुंब होतं ते त्यांनी फार मागे सोडलेलं होतं. नवऱ्याशी जमत नव्हतं किंवा वडील त्यांचे जे आदराचे होते किंवा एक रोल मॉडेल त्यांचं होतं, तर ते वडील पण निवर्तले होते. त्यामुळे आता त्यांच्या जगण्यामध्ये इतकी पोकळी निर्माण झाली की त्याच्यातून त्यांना आत्महत्येचे विचार सुचले आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल झाला. मग त्यांना कोणीतरी पर्याय सुचवला की तुम्ही कलकत्त्यात जा आणि कलकत्त्यात मदर टेरेसांचा आश्रम आहे, तिथे तुम्ही सेवा सुरू करा. त्या आश्रमाचं कार्य बघून, त्या आश्रमामध्ये स्वतःला गुंतवून, स्वतःचं मन गुंतवून, मदर टेरेसांशी चर्चा करून त्यांना हे जाणवलं की सेवेमध्ये खूप काही शक्ती आहे. ज्यावेळेला मी इतरांची दुःख बघते की ज्यांनी रस्त्यावरती ते पडलेले आहेत, रस्त्यावरचं उचलून मदर टेरेसांनी त्यांना आश्रमात आणलेलं आहे, ज्यांचा कुणीही वाली नाही, जे कदाचित कुष्ठरोगी आहेत, कदाचित अपंग आहेत, कदाचित त्यांना हातापायाने चालता येत नाही किंवा रुग्ण आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्यांचं देखभाल करणारं कोणी नाही. अशा लोकांची सेवा करणं, त्यांचं बेडशीट्स बदलणं, त्यांचं अंथरुणावरती सगळ्या गोष्टी करणं, टॉयलेट साफ करणं, अशा अनेक गोष्टी शशिकलाबाईंनी मनापासून केल्या आणि त्या डिप्रेशनमधून बाहेर आल्या. त्यांना असं वाटलं सेवा हे खरंच खूप मोठं कार्य आहे. 9 वर्ष जवळपास त्या तिथे होत्या. मग पुन्हा नॉर्मल पूर्वपदावरती आल्यानंतर त्यांची मानसिक अवस्था तंदुरुस्त झाल्यानंतर त्या पुन्हा चित्रपटसृष्टीमध्ये आल्या. काही मालिकांमध्ये सुद्धा आपण त्यांना बघितलं. मालिकाही त्यांनी केल्या आणि जगण्याचं त्यांनी पुनरुज्जीवन त्यांना म्हणता येईल, ते पुनरुज्जीवन त्यांचं सुरू झालं. ज्या त्यांच्या 2 कन्या होत्या त्यापैकी एक मोठी कन्या या दुर्दैवानं कॅन्सरने वारल्या, पण दुसऱ्या कन्येकडे, त्या आपल्या धाकट्या कन्येकडे त्या राहू लागल्या. धाकट्या कन्येलाही 2 मुलं होती आणि जी पहिली कन्या, मोठी कन्या त्यांची कॅन्सरने वारली होती, तिलाही 2 मुलं होती. तर त्या सगळ्या आपल्या नातवंडांमध्ये त्या रमल्या आणि आयुष्याची संध्याकाळ त्या शांतपणे हसत हसत तिकडे व्यतीत करत होत्या. पार्ल्यामध्ये ज्यावेळेस माझी त्यांची भेट झाली त्यावेळेला त्यांचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतो आहे. प्रफुल्लित आणि एक छान एखादं टवटवीत फूल जसं असतं तशा त्या होत्या. स्मित हास्य होतं आणि याचं रहस्य त्यांनी हेच सांगितलं की आयुष्यामध्ये खूप काही खूप बघितलं. विनाशकाले विपरीत बुद्धी काय असते किंवा माणसाची वेळ खराब असेल तर काय काय गोष्टी त्याच्याबरोबर घडतात याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे. त्यामुळे खूप काही बघितलं असल्यामुळे आता सगळं शांत झालेलं आहे. आता मी जगण्याकडे वेगळ्या दृष्टीने बघते. जे काही माझं आयुष्य थोडंफार शिल्लक आहे त्याच्यामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने सेवाभावी वृत्तीने जगण्याचा प्रयत्न करते आणि ईश्वराचे आभार मानते की त्याने जे काही माझ्या वाट्याला दिलं ते काहीतरी हेतू करूनच दिलं, हेतू पुरस्सर दिलं. शशिकलाबाईंचा हा प्रवास खरं तर खूप थक्क करणारा आहे. त्याचबरोबर हा नवीन पिढीला एक थोडंसं सूचित करणारा किंवा सांगणारा पण आहे
की नथिंग इज परमनंट इन लाईफ. तुमच्याकडे जे चांगलं आहे ते सुद्धा जाऊ शकतं आणि जे वाईट आहे, अमंगल आहे, अपवित्र आहे ते सुद्धा बदलू शकतं. यामध्ये तुम्ही संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि आपलं काम नियमानं करत राहा. सर्टनली नक्कीच तुम्हाला त्याच्यात यश मिळतं आणि आयुष्याचा प्रवास खरंच खूप चांगला होतो. अशाच काही किस्सांसह, अशाच काही गोष्टींसह, नवीन कलाकारासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.